खामगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने 25 डिसेंबर 2024 रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण केले। बुलढाणा जिल्ह्यात 33 पोलीस ठाणे व 5 DYSP ऑफिस आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अपर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात यांच्याकडे 10 व 2 उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या निरीक्षणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। अशोक थोरात यांनी आतापर्यंत हिवरखेड पोलीस ठाणे, तामगाव पोलीस ठाणे, मलकापूर MIDC पोलीस ठाणे, खामगाव शहर पोलीस ठाणेचे निरीक्षण पूर्ण केले आहे। खामगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वाखाली खामगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने पोलीस कवायत मैदान खामगाव येथे अपर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात यांना गॉर्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी मैदानावरील पोलीस पथकाला सविस्तर माहिती दिल्यानंतर एक SP अशोक थोरात यांनी संगणक कक्ष, मालखाना, पुरुष लॉकअप, पोलीस ठाण्याच्या आवारातील स्वच्छतेची पाहणी केली व निरीक्षण केले। पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांची माहिती घेतली। पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या विविध गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि डायरी ठेवण्यासह आवश्यक मार्गदर्शन केले। तसेच गुन्हे नियंत्रणासाठी पोलिसांची गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या। तसेच त्यांनी गुन्ह्याचा ग्राफही पाहिला व न्यायालयाशी संबंधित खटले जलद गतीने चालविण्याच्या सूचना दिल्या। खून व इतर गुन्ह्यांमध्ये असलेल्या गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याची सूचनाही देण्यात आली। या निरीक्षणामध्ये PSI लेबडे, PSI सरदार, PSI घुगे, पाटील, करुटले आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। खामगाव शहर पोलीस स्टेशन हे बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्यात महत्त्वाचं असं पोलीस स्टेशन आहे। संवेदनशील असं शहर सुद्धा आहे। या ठिकाणच्या पोलिसांची वर्षभरातील कामगिरी, दाखल असणारे गुन्हे असतील किंवा त्यांची इतर स्वरूपाची एखादा अनटुवर्ड इन्सिडेंट घडला तर त्याला कशा पद्धतीने सामोरं जायला पाहिजे या अनुषंगाने एक वार्षिक तपासणी आज मी स्वतः घेत आहे। यामध्ये सकाळी त्यांची मॉक डिस्पर्सल करण्याची प्रॅक्टिस, त्याचप्रमाणे रेग्युलर परेड या खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या तैनात असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची घेतले झालेले आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।